नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। माझं नाव शुभम आहे, माझी वय 35 वर्ष आहे आणि मी दिसायला खूप हँडसम आहे। मी खेडेगावात राहतो। ते दिवस पावसाचे होते। खेडेगावचे वातावरण हिरवेगार होते। आभाळात ढग जमले होते। इकडे तिकडे मोर नाचत होते। अशा या बहारदार वातावरणात माझे कॉलेज सुरू झाले होते। कॉलेजची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होती। मी कॉलेजमधून लवकर घरी यायचो, कारण आमच्या घराच्या शेजारी माझ्या मित्राचे घर होते। त्याचे लग्न झाले होते। तो एका कंपनीत काम करत असे। त्याची बायको दिसायला खूपच सुंदर होती। तिच्याकडे पाहून कोणत्याही पुरुषाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण व्हावी असे तिचे रूप होते। तिचे नाव आरती होते। तिचा रंग खूपच गोरा होता। तिचे वय साधारण 25 ते 26 वर्ष असेल। तिचे आंबे खूपच मोठे आणि पिकलेल्या आंब्यासारखे भारी होते। असे वाटायचे की लगेच त्यावर प्रेमाने डाव मारावा व त्याचा गोडवा चाखावा। रोज मी मित्राच्या बायकोची ही देह संपदा बघत असे। या आधी कधीच त्यांना स्पर्श करण्याचा योग आला नाही। मी सुट्टीच्या दिवशी मित्राला भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जाऊ लागलो। असे करत दिवस जात होते। कॉलेजमधून येताना व आता घराजवळ येताना वहिनीला पाहण्याची एकही संधी मी सोडत नव्हतो। जेव्हा मी तिच्या घरात वाकून फरशी पुसायची तेव्हा माझी नजर तिच्या अंगाकडे वळायची। मी खूपच भारी दिसायची। तिचे अंग एकदम गोरे होते। ते पाहून माझी इच्छा होऊ लागली की जाऊन वहिनीला आपली मनातली भावना सांगावी, पण खूप भीती वाटत होती। थोड्या दिवसांनी माझी परीक्षा आली। मी अभ्यासात रमलो। परीक्षा संपली आणि एके दिवशी मी घरी आलो तेव्हा वहिनी आरती मला भेटली। ती म्हणाली, शुभम, कुठे आहेस काय? आज काल दिसत नाहीस तू। मी म्हणालो, काही नाही, परीक्षा चालू होती म्हणून व्यस्त होतो। 2-3 दिवस झाले परीक्षा संपली। आता काही दिवस मोकळा आहे। पण वहिनी, तुम्ही काय म्हणत होता ते सांगा ना। आरती म्हणाली, काही नाही रे, तू आज संध्याकाळी माझ्या घरी ये, माझे तुझ्याकडे काम आहे। व मी म्हणालो, ठीक आहे वहिनी, येतो संध्याकाळी। इतके बोलून ती निघून गेली। मग मी संध्याकाळी तिच्या घरी गेलो। त्यावेळी ती घरात एकटी होती। मी विचारले, पवन कुठे गेला? घरात दिसत नाही। ती म्हणाली, ते नोकरीच्या कामानिमित्त बाहेर गावी गेले आहे, एका आठवड्याने परत येतील। हे ऐकून माझ्या मनात लागे फुटले लागले। मी खुश होऊन हसू लागलो। तिने विचारले, का हसत आहेस? मी म्हणालो, काही नाही, असेच हसतोय। मग मी म्हणालो, वहिनी, तुमचे माझ्याकडे काय काम होते? ती म्हणाली, मला उद्या शॉपिंगला जायचे आहे, तू फ्री आहेस का उद्या? मी म्हणालो, वहिनी, मी आता 2-3 महिने फ्री आहे। तुम्हाला पाहिजे तेव्हा फक्त एक आवाज द्या, मी आपल्या सेवेत हजर आहे। वहिनी हसली आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, सगळे कामे आता तूच करशील। ती म्हणाली, उद्यापासून तयार राहा माझी कामे करायला। मी खुश होऊन म्हणालो, मी तयार आहे, तुम्ही फक्त हुकूम द्या। आम्ही दोघं जोरजोरात हसू लागलो। वहिनी म्हणाली, उद्या सकाळी 9 वाजता तू ये। मी हो म्हणालो आणि आपल्या घरी गेलो। शॉपिंग आणि पावसाळी रोमांच। दुसऱ्या दिवशी सकाळी मी फ्रेश होऊन तिच्या घरी गेलो। वहिनी म्हणाली, आत ये। तेव्हा ती बाथरूम मध्ये आंघोळ करत होती। ती आंघोळ करून बाहेर आली तर खूपच सुंदर दिसत होती। तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता। मी तिला एकटक पाहत राहिलो। ती म्हणाली, काय पाहत आहेस? मी लाजत म्हणालो, काही नाही। ती हसत म्हणाली, या आधी कसे पाहिले नाही का मला? मी काही न बोलता म्हणालो, चला जाऊ। माझ्या बाईकने निघालो। माझ्या बाईकवर बसलो। वहिनी म्हणाली, चिटकून बसली होती। तिचा स्पर्श माझ्या पाठीवर जाणवू लागला। तिचा
एक हात माझ्या खांद्यावर होता. ती माझ्याजवळ येऊन गच्च बसली. तिचा श्वास माझ्या मानेवर पडत होता. मला गोड झुंजळत वाटू लागली. तिचे आंबे माझ्या पाठीशी टेकले होते. ती हळूच माझ्या मानेवर ओठ टेकवत होती. तिने एका हाताने तिच्या सोन्याच्या हाराशी खेळत स्पर्श केला. आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये गेलो. तिकडे गेल्यावर वहिनी म्हणाली, चल सिनेमा पाहूया. आम्ही सिनेमाची तिकिटे आणि चिप्सचे पाकिटे घेतली. जागेवर पाहून चिप्स खात सिनेमा बघू लागलो. सिनेमात एक रोमॅन्टिक सीन आला तेव्हा तिने तिचा हात माझ्या मांडीवर ठेवला. मला वाटले कदाचित चुकून आला असेल, पण नंतर तिने हात हळूहळू वर सरकवत माझ्या गालावर नेला. मी तिच्याकडे पाहिले तर ती हसत होती. मीही तिला प्रतिसाद दिला. मी तिचा हात थुपटला. तिने डोळ्यांनी संकेत दिला की तिला ही जवळीक आवडते. तिने ते पिकलेले आंबे हाताने पाहावी असे मला वाटू लागली. मी हळूहळू तिच्या गालावरून तिच्या मानेवर हात नेला. तिने डोळे मिटले. आम्ही दोघेही प्रेमाच्या मूडमध्ये आलो होतो. अर्धा सिनेमा संपला तेव्हा वहिनी म्हणाली, चल घरी जाऊ. मी म्हणालो, ठीक आहे. परत येताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. आम्ही रस्त्यातच एका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतला. टेबलावर चहा पित असताना वहिनी टेबलाखाली तिच्या पायाचा स्पर्श माझ्या पायाला करत होती. तिचा तो खेळ मला वेड लावणारा होता. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला. आम्ही तिच्या घरी पोहोचलो. वहिनी पळत बेडरूममध्ये गेली. तिचा दरवाजा बंद केला आणि तिच्या मागे गेलो. माझा मित्र कंपनीच्या कामासाठी 7-8 दिवस बाहेर गेलेला होता. मी बेडरूममध्ये गेलो. वहिनी भिंतीकडे तोंड करून उभी होती. तिला पाहून माझे मन धडधडू लागले. माझ्या मनातल्या भावनेचा हा अवतार बघून मी हिम्मत करून वहिनीजवळ गेलो. मी तिला मागून हळुवारपणे मिठीत घेतली. तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. ती थरथर काढू लागली. मग तिने आपले तोंड माझ्याकडे फिरवले. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. तिने हळूच माझा हात हातात घेतला. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतली. ती म्हणाली, किती दिवस झाले रे, मी खूप एकटी आहे. माझा नवरा रोज कामावर जातो आणि थकून येतो, त्यामुळे तो माझ्याकडे फारसे लक्ष देत नाही. ती बोलत बोलत मला घट्ट मिठी मारत होती. मी म्हणालो, वहिनी, मग तू एवढे दिवस कसे सहन केलेस? ती म्हणाली, काय करणार होते, मला खूप इच्छा होती पण इलाज नव्हता. जर नवऱ्याला कळाले तर माझे काय होईल याची भीती होती. मी माझ्या मनाला समजावत होते, पण आता तो बाहेर गावी गेला आहे म्हणून मला राहवले नाही. तिने माझा हात घट्ट धरला. मी तिला उचलून बेडवर ठेवले. तिने माझा चेहरा हातांनी वेढला. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, वहिनी, मला रोज तुझे स्वप्न पडते, तू माझ्या मनात राहतेस. ती हसली. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. तिने माझे कपडे हळूहळू सोडली आणि मीही तिचे. आता शब्दांची गरज नव्हती, फक्त स्पर्श होता. तिने माझ्या छातीवर गाल टेकवला. मी तिच्या केसात बोटे फिरवली. ती कुरवाळत होती. मी तिला घट्ट मिठीत घेतली. ती म्हणाली, हळूहळू मला आनंद दे. मी तिच्या इच्छेचा आदर केला. तिचा श्वास वाढू लागला. तिने मला घट्ट पकडली. आम्ही दोघंही प्रेमाच्या रंगात रंगलो. ती कधीतरी मोठ्याने हुर असे म्हणाली. मी तिला शांत केली. तिची अवस्था मलाही भरून आली. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या सोबतीत घालवला. ती म्हणाली, तो खूप छान बॅटिंग करतोस, माझ्या नवऱ्याला एवढेही जमत नाही. मी म्हणालो, खरंच का वहिनी, मला हे रोज हवे. ती म्हणाली, तू माझ्या मटक्यातले पाणी पिले नाहीस. मी लगेच तिच्याकडे वाकलो. तिने मला आपल्यात सामावून घेतले. मी म्हणालो, वहिनी, मी सगळे पाणी पिऊन मटका रिकामा करतो. ती हसत हसत फुलली. प्रेमाचा रंग आणि नात्याची गोडी. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. ती म्हणाली, तुला एखादी गर्लफ्रेंड नाही का? मी म्हणालो, तुला काय वाटते? पहिली गर्लफ्रेंड तूच आहेस. मी कॉलेज कुमार असूनही तुझे स्वप्न पाहत असतो. मग विचार कर, मी तुझ्यावर किती प्रेम करत असेन.
वहिनी खुश झाली. आम्ही बोलत एकमेकांच्या जवळ येत गेलो. थोड्याच वेळात संपूर्ण शेत पाण्याने भिजून ओली चिंब झाली होती. मटका पाण्याने भरून उलटपालट झाला होता. आम्ही सगळा थकवा झटकून टाकला. 1-2 तासांनी मी उठलो तर ती माझ्या कुशीत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होती. मग आम्ही मस्तपैकी चहा प्यायलो आणि गप्पा मारू लागलो. गप्पांमध्येच संध्याकाळ झाली. मी आपल्या घरी गेलो. पुढच्या काही दिवसांत आम्ही अनेकदा असे प्रेमाचे खेळ खेळलो. मागे जे घडले ते माझ्या आयुष्यातील सर्वात गोड आणि धक्कादायक अनुभव होता. त्या दिवसानंतर मी आणि वहिनी आरती यांच्यातील दुरावा संपला होता. आता आम्ही एकमेकांच्या विचारांनी जगू लागलो होतो. पण हे सारे घडत असताना एक भीती सतावत होती. परत येणार होता. 7-8 दिवसांची सुट्टी संपत आली होती. 4थ्या किंवा 5व्या दिवशी सकाळी अचानक मला वहिनीचा फोन आला. तिच्या आवाजात घबराट होती. ती मला, शुभम आज पवन लवकर येतोय. काम आधीच संपलं म्हणून त्याने सांगितलंय. तू लगेच इथून निघून जा. आपण पुन्हा भेटू. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी घाईघाईने तयार झालो आणि वहिनीच्या घरून निघालो. जाताना एकदा मागे वळून पाहिलं तर वहिनी खिडकीत उभी होती. तिच्या डोळ्यात ओलसरपणा होता. ती हात हलवत होती, जणू काही लवकर भेट असे सांगत होती. दुपारी पवन घरी आला. मी शेजारूनच त्याला गाडीतून उतरताना पाहिलं. माझ्या मनात एकीकडे मित्रासाठी आनंद होता तर दुसरीकडे वहिनीसाठी हळवी भावना होती. पवन माझा जिवलग मित्र होता. त्याच्याशी डोळे मिळवणं मला जड जात होतं. पण नशिबाने काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. आता दिवस सरू लागले. पवन असल्याने मी मुद्दाम वहिनीच्या घरी जाणं टाळू लागलो. पण कॉलेजमधून येताना मात्र हळूच नजर टाकायचो. वहिनीही मला पाहायची. तिच्या डोळ्यातले संकेत मी वाचू शकत होतो. एके दिवशी संध्याकाळी पवन मला घरी बोलावून म्हणाला, शुभम काय रे, आजकाल दिसत नाहीस. ये चहा घेऊन बस. मी त्याच्यासोबत बसलो. वहिनी आरती चहा घेऊन आली. तिने माझ्याकडे एकदा पाहिलं. तिचा हात थरथरत होता. तिने चहाचा कप माझ्या पुढे ठेवला आणि हळूच तिच्या बोटाने माझ्या हाताला स्पर्श केला. ही क्रिया पवनच्या नजरेआड होती. माझ्या अंगावर काटा आला. मी शांतपणे चहा प्यायलो. 2 आठवडे असेच गेले. एके दिवशी पवन मला म्हणाला, रे परवा मी कंपनीच्या ट्रिपला जातो. 2 दिवसांसाठी पुण्याला तू घरी ये जा. वहिनी एकटी असते, तिची मदत कर. माझं हृदय खळाळलं. मी म्हणालो, ठीक आहे रे, काळजी करू नकोस. तो गेला. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मी वहिनीच्या घरी गेलो. वातावरण ढगाळ होतं. हलकासा पाऊस सुरू होता. वहिनीने दरवाजा उघडला. तिने पिवळ्या रंगाचा सुंदर साडी नेसला होता. तिचे केस विस्कटलेले होते. ती बेजार दिसत होती. मी आत गेलो. दार लागलीच तिने माझ्या गळ्यात हात घातला. ती कुरकुरत म्हणाली, शुभम मी वेडी होऊन गेले रे, तू नव्हतास. एवढे दिवस मी कशी बशी राहिली. मी तिला हातात घेतली. ती डोके माझ्या छातीवर ठेवून रडू लागली. मी तिला शांत केलं. म्हणालो, आता मी आहे ना, तुझी काळजी करू नकोस. आम्ही बेडरूममध्ये गेलो. आता आम्हाला एकमेकांची सवय झाली होती. मी तिला हळूवारपणे जवळ घेतले. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. ती म्हणाली, शुभम तुझ्यामुळे मला पुन्हा जगायची ऊर्जा मिळाली. मला कळतंय की हे बरोबर नाही, पण मन काही ऐकत नाही. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. आरती, मी तुला कधीच दुखावणार नाही, पण हे नाते सांभाळून राहिलं पाहिजे. ती माझ्या मानेवर हात फिरवत म्हणाली, माहिती, पण तू येतोस तेव्हा माझं जगणं सार्थकी लागतं. पवन पुण्याला गेल्यानंतरची ती रात्र होती. पावसाने जोर धरला होता. मी माझ्या घरातून चोरून वहिनीच्या घरी गेलो. बारीक सरींचा आवाज होता. वहिनीने दाराशी मेणबत्ती लावली होती. लाईट गेलेली होती. मी आत पाऊल ठेवले तर संपूर्ण घरात मंद उजेड पसरला होता. वहिनी मला हात धरून बेडरूममध्ये घेऊन गेली.
तिने माझा हात हातात घेऊन म्हणाली, शुभम, आज रात्री आपली आहे, कोणीही नाही. आम्ही खिडकीजवळ उभे राहिलो. बाहेर पाऊस कोसळत होता. थंड वारा येत होता. वहिनी माझ्या अंगावर झुकली. तिचे ओले केस माझ्या हाताला लागले. मी तिला माझ्या अंगरख्यात घेतले. तिने माझ्या कपाळावर ओठ टेकवली. मी तिचे हात हातात घेतले. ती थरथरत होती. ते थरथरणं पावसाच्या थंडीचं नव्हतं, तर भावनांच्या अधिक्याचं होतं. मग मी तिला हातात घेऊन बेडवर बसवलं. तिने माझा हात धरला. मी तिच्या गालावर हात फिरवला. ती डोळे मिटून मंद हास्य करत होती. आता गरज होती फक्त एकमेकांच्या स्पर्शाची. शब्द नव्हते. मी तिला हळुवारपणे माझ्या कुशीत घेतले. तिने मला घट्ट मिठी मारली. तिचे डोळे भरून आली. मी तिचे अश्रू पुसले. तो क्षणभर फार सुंदर होता. आम्ही तासनतास गप्पा मारत राहिलो. तिने सांगितलं की तिचं आधीच आयुष्य किती कोरडं होतं. पवन चांगला माणूस आहे, पण तो फक्त कामात व्यस्त आहे. तिला हवी होती प्रेमाची ऊब. ती म्हणाली, तू आलास तेव्हा मला वाटलं एखादा देव आला आहे. मी म्हणालो, मी देव नाही, एक साधा माणूस आहे, पण तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तिने डोक्यावर हात ठेवला. ती माझ्या जवळ झोपली. आम्ही दोघे जण त्या झोपेत गुंतलो. पाऊस सतत पडत होता. पहाटेच्या साधारण 5 वाजता मी जागा झालो. वहिनी उजून झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. मी हळूच उठलो, कपडे लावले, स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवला. तो घेऊन मी तिच्या जवळ गेलो. ती हळूच जागे केलं. तिने डोळे उघडले. पाहिलं तर मी चहाचा कप घेऊन उभा होतो. ती हसली. ती म्हणाली, खूप छान, तू मला चहाही देणार? मी म्हणालो, तुला तर मी सगळं देईल. चहा प्यायल्यावर ती म्हणाली, शुभम, आज तू लवकर जा. सकाळी कोणी पाहिलं तर प्रश्न येईल. मी तिला कपाळावर चुंबन देत बाहेर पडलो. जाताना मी म्हणालो, संध्याकाळी पुन्हा येईल, काळजी करू नकोस. ती खिडकीतून बघत होती. मी हात हलवत निघालो. अशा प्रकारे आमची गुप्त भेटी सुरू राहिली. पवन जेव्हा घरी असे तेव्हा आम्ही फक्त डोळ्यांनी बोलत असू. कधी बाजारात भेटलो तर कधी कॉलेजच्या आवारात. माझ्या लक्षात आलं की हे नातं खूप नाजूक होतं. एक चूक झाली की दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी वहिनीला सांगितलं, आपण काळजी घेतली पाहिजे. पवन माझा मित्र आहे, त्याची आपण फसवणूक करतोय याची मला पश्चाताप होतो. वहिनी गप्प बसली. तिने डोळे पुसले. म्हणाली, मलाही वाईट वाटतं, पण तुझ्याशिवाय मला काही सुचत नाही. तू माझा आदर आहेस. मी तिला समजावलं. म्हणालो, आपण असं करू, आपण प्रेम करू, पण पवनला दुखापत न होईल अशा मर्यादेत. तुला हवी ती माया, प्रेम, जवळीक मी देईन, पण आपल्याला हे गुप्त ठेवावं लागेल. ती तयार झाली. अशा प्रकारे आम्ही एक सूत्र सापडलं, प्रेम करा पण ओलांडू नका. एके दिवशी पवन मला एकट्याला घेऊन गेला. तो म्हणाला, शुभम, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. माझ्या हातपायांनी पाल सोडली. मी विचार केला, कुठे कळालं काय? तो म्हणाला, शुभम, मला तुझ्या आणि आरतीच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसतं. तो माझा खरा मित्र आहे, सांग, आहे का नाही? मी गप्प बसलो. माझा घसा कोरडा झाला. शेवटी मी म्हणालो, पवन, मी तुझा मित्र आहे, पण हो, मी आरतीचा आदर करतो आणि तुझ्याशी खोटं बोलणार नाही. आम्ही जवळ आलो आहोत, पण मनाने शारीरिक काहीच नाही. पवनने खोल श्वास घेतला. म्हणाला, मला वाटलं शुभम, मी तिला दुर्लक्ष करतोय हे मला माहीत होतं. तू तिची काळजी घेतलीस याचं मला वाईट नाही, पण आता हे नातं इथे थांबवा. मी आता बदलेन. तू माझा मित्र राहा. मी डोकं वाकवलं. मी म्हणालो, माफ कर मला पवन, पण हो, मी तुझ्याशी स्पष्ट बोल, कधी असं होणार नाही. त्या दिवसानंतर मी पवनचा घरी जाणं बंद केलं. वहिनीनेही मला दुरून
हात दाखवला, पण तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती, कारण पवनने आता तिच्याकडे लक्ष देणं सुरू केलं. तो लवकर घरी येऊ लागला, तिला बाहेर फिरायला नेऊ लागला. मी हे सगळं पाहत होतो. एकीकडे वेदना होत होत्या, पण दुसरीकडे समाधान होतं. माझ्या मित्राचं घर उद्ध्वस्त झालं नाही. आरती ज्याला नव्हती ते तिला मिळू लागलं. आजही मी पवन आणि आरती यांच्याशी मित्रासारखं वागतो, पण भूतकाळातील ते रोमॅन्टिक दिवस माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहेत. ही होती माझ्या आयुष्यातील एक वेगळी कहाणी. पुढचे 6 महिने असे गेले. मी माझ्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. आता मी BA झालो होतो. गावातल्या एका छोट्या कार्यालयात मला काम मिळालं. मी व्यस्त झालो. पवनच्या घरी जाणं पूर्णपणे बंद केलं. फार तर कधी रस्त्यावरून जाताना हात दाखवायचो, एवढंच. पण मनात मात्र आरतीची आठवण कायम होती. रात्रीच्या निजलेल्या वेळी तिचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. तिचे ते गोरे अंग, ते पिकलेले आंबे, तिचा तो हसरा चेहरा, सगळं कसं कोरल्यासारखं मनात होतं. एके दिवशी गावात माझी भेट एका जुन्या मित्राशी झाली. त्याने सांगितलं, शुभम, तुला माहितीये, पवनची बायको गर्भवती आहे. हा धक्का माझ्यासाठी अनपेक्षित होता. मी विचारलं, खरंच? कधीपासून? तो म्हणाला, 3-4 महिन्यांपासून. बाळंतपण जवळ आले. मी समाधानाचा श्वास घेतला. पवन आणि आरती यांच्या आयुष्यात बाळ येणार होतं. त्यांचं घर आनंदाने भरून जाईल. माझ्या मनातील अपराधीपणा थोडा हलका झाला. मी ठरवलं की एकदा जाऊन पवनला शुभेच्छा द्याव्यात. एके रविवारी मी पवनच्या घरी गेलो. हातात फळांची बास्केट होती. दरवाजा उघडला तर पवन स्वतः होता. तो मला पाहून हसला, म्हणाला, शुभम, किती दिवसांनी आला आहेस, ये ये. मी आत गेलो. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आरती आतून आली. तिला पाहिलं तर माझं डोळेच थांबलं. ती आता पूर्णपणे बदलली होती. तिचं पोट ठळकपणे दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावर गर्भापणाचं तेज होतं. ती अधिकच सुंदर दिसत होती. तिने हात जोडून नमस्कार केला. तिचे डोळे माझ्याकडे पाहून भरून आले. ती म्हणाली, शुभम, ये ना, बस. मी बसलो. पवन चहा घेऊन आला. आम्ही गप्पा मारू लागलो. पवन म्हणाला, शुभम, तुला माहितीये, मी नोकरी बदलली आहे. आता मला बाहेर गावी कमी जावं लागतं. आरतीला बरं वाटतंय. मी हसत म्हणालो, खूप खूप शुभेच्छा. मुलगा होईल की मुलगी? आरतीने लाजत म्हटलं, अजून कळलं नाही, पण जे होईल ते सुंदर असेल. पवन काही कामाने बाहेर गेला. तेव्हा आरती माझ्या जवळ आली. तिने हळूच माझा हात धरला. ती म्हणाली, शुभम, तुला खूप दिवस झाले पाहिलं नाही. माझं मन फार कष्टलं, पण आता बाळ येते आहे. मी नवीन आयुष्याकडे पाहते आहे. मी म्हणालो, वहिनी, तू निर्धारी राहा. तू आणि पवन चांगले राहा. मी नेहमी शुभेच्छा देईन. तिने डोळे पुसले. ती म्हणाली, तू खूप चांगला माणूस आहेस शुभम. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. पण आता आता हे बाळ सगळं भरून काढेल. मी उठलो. तिला कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मी म्हणालो, जा, आता काळजी घे. 3 महिन्यानंतर एके रात्री माझा फोन वाजला. पवनचा नंबर होता. मी उचलला तर दुसऱ्या बाजूला रडण्याचा आवाज होता. एक अनोळखी माणूस म्हणाला, शुभम साहेब, तुमचा मित्र पवन यांचा रस्त्यात गाडी अपघात झाला. ते गंभीर जखमी आहेत. त्वरित रुग्णालयात या. माझ्या हातातील फोन खाली पडला. मी पळत रुग्णालयात गेलो. तिथे आरती रडत होती. तिला प्रसूतीला जायचे काही दिवस शिल्लक होते. ती कोसळली होती. पवनची अवस्था अतिशय गंभीर होती. डॉक्टर म्हणाली, तो भानात नाही. पायाला गंभीर फ्रॅक्चर आहे. बरं होण्यासाठी 2-3 महिने लागतील. मी आरतीचा हात धरला. ती मला म्हणाली, शुभम, माझं राहीन होईल का? मला कोणीच नाही. पवनचे आई वडील दूर आहेत. मी तिला धीर दिला. म्हणालो, तू काळजी करू नकोस.
मी आहे, सगळी व्यवस्था करतो. आता मी रोज रुग्णालयात जाऊ लागलो. पवनला वेळोवेळी भेटायचो, आरतीची काळजी घ्यायचो, तिला प्रसूतीची तयारी करून द्यायचो. 1 महिना असा गेला. पवन हळूहळू बरा होऊ लागला. एके दिवशी तो मला म्हणाला, शुभम, तू माझा खरा मित्र आहेस. तुझ्यामुळेच मी जगलो. पण आरतीची काळजी करू नकोस, ती घरी आहे. तू तिच्याकडे जात राहा. मी नकार दिला. म्हणालो, नाही पवन, मी शब्द दिलाय, पण कामानिमित्त जाईन. आता मी आरतीला भेटायचो, पण ती पूर्णपणे बदलली होती. ती फक्त आपल्या बाळावर लक्ष केंद्रित करत होती. एके दिवशी ती माझ्याजवळ बसून म्हणाली, शुभम, तुझ्या नात्याला मी विसरले नाही, पण आता मी आई होणार आहे. मला माझ्या मनातल्या सगळ्या भावना दडपून टाकायच्या आहेत. मी तिचा हात हातात घेतला. म्हणालो, आरती, तू योग्य मार्गावर आहेस. मीही मागे सरतो, पण तुला कधी हवं तेव्हा मी आहे. तिने माझ्या गालाला हात लावला. तो स्पर्श मी कधीच विसरणार नाही. ती म्हणाली, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वादळ होतास, पण आता शांतता हवी. 15 दिवसांनी रात्रीच्या वेळी आरतीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. मीच तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. पवन अजून हॉस्पिटलमध्येच होता. दुसऱ्या वार्डात मी दोघांकडे धावपळ करत होतो. सकाळी 3:30 वाजता आरतीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. बाळाचं रडणं ऐकून संपूर्ण हॉस्पिटल हरवलं. मी पवनकडे धावत गेलो. त्याला सांगितलं, पवन, तो बाप झालास. एक सुंदर मुलगी आहे. पवनच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, शुभम, तुझ्यामुळेच हे शक्य झालं. तू माझ्या बायकोची काळजी घेतलीस. तू माझा सगळ्यात मोठा आदर आहेस. मी लाजलो. मी त्याला मिठी मारली. त्या मिठीत सगळं भूतकाळ विरघळून गेलं. आता मी ठरवलं की गाव सोडून दुसऱ्या शहरात जायचं. मला ही स्मृतींची कोंडी फोडायची होती. मी पवन आणि आरतीला भेटलो. त्यांना सांगितलं, मला नोकरीसाठी पुण्याला जायचंय. एका मोठ्या कंपनीत ऑफर मिळाली आहे. पवन खुश झाला. म्हणाला, चांगलाच शुभम, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. आरती माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होती. ती म्हणाली, शुभम, तुला जाता येत नाही, पण तुझ्या आनंदासाठी मी हरकत नाही. मी हसलो. तिच्या बाळाला कपाळावर चुंबन घेतलं. म्हणालो, मी परत येईन तुम्हा सर्वांना भेटायला. मी गाव सोडलं. पुण्यात जा. मी नवीन आयुष्य सुरू केलं. पहिले काही दिवस खूप कठीण गेले. रात्री वहिनीची आठवण यायची. तिचे ते गोरे अंग, ते असरे डोळे, तो मंद स्पर्श, सगळं मनाला कुरतडायचं. पण हळूहळू मी कामात व्यस्त झालो. नवीन मित्र मिळाली. एक सुंदर मुलगी कामाच्या ठिकाणी भेटली. तिचं नाव प्रिया होतं. ती माझ्याशी बोलू लागली. मी तिला डेटला घेऊन गेलो. आता माझं मन थोडं स्थिर झालं. एके दिवशी मला पवनचा फोन आला. तो म्हणाला, शुभम, आरती तुला विचारत राहते. म्हणते शुभमची आठवण येते. तू एकदा येशील का? बाळ 1 वर्षाची होती. मी वचन दिलं. मी गावोगावी गेलो. पवन आणि आरती यांनी माझं स्वागत केलं. तो आनंद पाहण्यासारखा होता. बाळ मला पाहून हसली. आरती तिच्या मांडीवर बाळ घेऊन बसली. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, शुभम, तू आता नवीन आयुष्यात आहेस, पण हे घर तुझंच आहे. मी नकळत तिच्या जवळ गेलो. तिने माझ्या हातावर आपला हात ठेवला. त्या स्पर्शात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकत्र झालं होतं. मी मनातल्या मनात म्हणालो, आरती, तू माझ्यासाठी कायम प्रेमच राहशील. पुण्यात आल्याल्या 2 वर्ष झाली होती. प्रियासोबत माझं लग्न ठरलं होतं. ती सुंदर होती, गोरी होती, स्वभावाने शांत होती. तिच्याशी बोलताना वेळ कसा जातो कळत नसे. पण रात्रीच्या एकटेपणात डोळे मिटले की समोर यायची तीच आरती. तिची ती मंद हसरी, तो भिंतीकडे उभे राहण्याचा भंगिमा, तिच्या अंगाचा गोरेपणा, ते पिकलेल्या आंब्यासारखी माझं मन अजूनही तिच्यात रमत होतं. प्रियाला मी हे कधीच सांगितलं नाही, पण एके दिवशी ती म्हणाली,
शुभम, तू कधीतरी उदास असतोस. तुझ्या डोळ्यात एखादी आठवण डोकावते, सांगशील का? मी टाळलं, म्हणालो, काही नाही ग, जुन्या गोष्टी आहेत. मी समजूतदार होती. तिने पुढे विचारलं नाही, पण त्या दिवसापासून माझ्या मनात एक खूण कायम राहिली. मला गावी जायचं होतं. एकदा, फक्त एकदा शेवटच्या आरतीला पाहायचं होतं. लग्नाचे 3 आठवडे आधी मी प्रियाला सांगितलं, मला गावी जायचंय. आई वडिलांना भेटायचंय. तू येशील का? ती हसली, म्हणाली, तुझ्या आईला मी आधीच भेटली, पण तुझ्या गावातील वातावरण मला नवीन आहे. चल, नक्की येते. आम्ही गावी पोचलो. आईने आमचं स्वागत केलं. बाप्पा म्हणाले, शुभम, आता लग्न जवळ आले. प्रियाला गावातील सगळ्यांची ओळख करून दे. मी मनातल्या मनात विचार करत होतो, पवन आणि आरतींना कसं भेटावं. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.